चला कोलंबीची अजून आपण एक नवीन रेसिपी बघूया। तर हे बघा, हे कोलंबे घेतला, त्याला मी दही, लिंबू, हळद, मीठ, मसाला लावून ठेवलेलं। आणि कोलंबीत मी काय टाकणार आहे बघायचं तुम्हाला? बघता बघा हा, मी कोलंबीत काय टाकणार आहे। तर हे बघा, मशरूम। तर आज होणार आहे मशरूम कोलंबीची रेसिपी। तर ही रेसिपी तुम्हाला कोणी दाखवली नाही दाखवली मला माहिती नाही, पण ही रेसिपी आज आपली होणार आहे। आणि मशरूमला मी फ्रीज मध्ये ठेवलेले ना, तर जरा हे बघा काळे पडलेत बघा। तर आज ही आपली रेसिपी आहे मशरूम कोलंबी। तर बघा आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत। आज आहे 2 डिश आज बनवल्या, एक कोलंबी डिश थाली आणि एक वाम थाली। तर हे बघा, हे भाकऱ्या अशा मस्त, हे बघा ही आहे तांदळाची भाकर, हे बघा मस्त अशी आहे। तर ही कोलंबी डिश। तर हे बघा कोलंबी थाली। तर हे बघा भाकरी बनवली, ही कोलंबी फ्राय केलेली आहे। हा मशरूमनी कोलंबी, हे बघा हे सुकं बनवले मशरूम कोलंबी। आणि हा कोलंबी मसाला म्हणजे रस्सा बनवले थोडा। तर भाकरीवर तुला रस्सा लागते म्हणून रस्सा बनवले। हे बघा आपली आजची कोलंबी थाळी। तर या मैत्रिणींना जेवायला तुम्ही। आज मस्त 2 थाल्या झाल्या आहेत, सकाळची वाम थाली आणि आता कोलंबी थाली। तर बघा ह्याच्यात आपण मीठ टाकूया। बघा आपले मशरूम कशी किती बारीक झाले, असे मोठे मोठे तुकडे केलेले पण किती बारीक झाले नाही बघा आपल्या कोलंब्या। तर हे शिजायला आले मस्त पैकी। तर हे ना मी त्या गॅसवर ठेवते आणि इथे दुसरे आयटम बनवते। इथे आपण मसाला कोलंबी बनवू। तर हे याच्यावर ठेवलं, त्याला थोडं झाकण ठेवून आपण अजून शिजवायचं आहे, म्हणजे का ते सुकं बनवायचं आहे मला। तर बघा इथे आपली मसाला कोलंबी होईल। आता आपण तेल टाकूया। मसाला कोलंबी त्याच्यात आपण हे वाटण टाकूया। खोबरं, लाल मिरची आणि लसूण घेतलेला। आणि वेगळ्या कोलंब्या ज्या आपण मशरूम मध्ये टाकले ना त्याच ह्या, आणि याला दही लिंबू वगैरे मी लावून ठेवलेलं मसाला वगैरे, तर त्याच मिक्सर सॉरी कोलंब्या। तर ह्याच्यात का आपण मसाले टाकणार नाही, फक्त हळद टाकते बस।
असं आपण शिजवून घेऊया. खोबरं असं छान शिजवून घेऊया. तर हे बघा, कोलंबी टाकलेली याच्यात. त्याच्यात आपण पाणी टाकूया. पाणी टाकलं. कोलंबी मसाला आहे, पण मी पाणी का टाकते जास्त, कारण का आपल्याला या कोलंब्याला शिजवायच्या आहेत. कारण या मोठ्या कोलंब्या आहेत, तर थोडं टाइम लागेल शिजायला, म्हणून मी जास्त पाणी टाकते. ते पूर्ण पाणी आटवणार. तर हे बघा, हे पूर्ण पाणी मी आटवणार आहे. त्यात आपण मीठ टाकूया. आणि याच्यात कोकम, चिंच काय वगैरे टाकायची गरज नाही, कारण आपण लिंबू वापरलेला आहे त्याला मॅग्नेट करायला आणि दही, त्यामुळे कोकम, चिंच वगैरे टाकायची करायला गरज नाही. तर हा आहे कोलंबी मसाला. पहिला मी पाणी आटवते पूर्ण, पण कोलंब्या शिजायसाठी मग मी पाणी एवढं टाकलेलं आहे. पण एकीकडे मशरूम कोलंबी शिजले का बघूया. तर याचं सुद्धा पाणी आटवायचंय. हे सुद्धा आता आपल्याला सुकच बनवायचंय. हा जास्त नाही खूप सुका बनवायचाय, हा थोडा मीडियम ठेवायचा आहे. आणि हा आपल्याला सुक बनवायचं. आता मी चांगला रस्सा आटून घेते. मस्त आले, मस्त आले बघा गाईच. खाली असे कोण फेरीवाले आले ना, आवाज येतो शिफ्ट चालू असले की. तो खाली केलावाला आलाय, तो वरते केलावाला. आपलं हे मस्त तयार होते कोलंबी मसाला आणि कोलंबी मशरूम. काय मला बोलायला सुद्धा अडकायला ते मशरूम. जीभ थोडी माझी हे होते गाईच, अडखळते. तर आहे की नाही नवीन रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कोणी दाखवली असेल नसेल दाखवली मला नाही माहिती, पण मी चला म्हटलं आपण करूया कोलंबी मशरूम कसं लागते. तर छान टेस्ट छान आली. मी थोडं आता चाकून बघितलं, मस्त टेस्ट आली. हे बघा कोलंब्या पण मस्त शिजायला आल्या, मोठ्या मोठ्या कोलंब्या. छान टेस्ट आली. ह्याला आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे. तरी बघा आपली कोलंबी मशरूम सुक्क बनवले. हे बघा सुक्क रेडी झालेलं आहे. आणि हा कोलंबी मसाला म्हणजे थोडं लापलाप असा रस्सा बनवलाय. तर हे बघा झाली आपली डिश रेडी आहे.